Okay, let us begin writing a part program for different machines, that is for drilling machine, for milling machine, for lathe machine. आतापर्यंत जे शिकलेलं आहे त्याचं थोडक्यात रिव्हिजन याच्यामध्ये होईल. तर पार्ट प्रोग्रामिंगची व्होकॅब्युलरी तुम्हाला माहीत झालेली आहे. म्हणजे कुठले कुठले कोड्स आपण वापरतो. तर या सगळ्या कोड्सचा वापर करून कुठल्याही मशीनिंग एन्व्हायरमेंटसाठी पार्ट प्रोग्राम ॲक्च्युली कसा लिहायचा, त्याचं एक इन्स्ट्रक्शन ब्लॉक मी तुम्हाला या लेक्चरमध्ये सांगणार आहे. त्या पार्ट प्रोग्राममध्ये सगळ्यात पहिलं इन्स्ट्रक्शन जे आहे ते बऱ्यापैकी मशीनिंगचा एन्व्हायरमेंट डिक्लेअर करणारं असतं. तर सुरुवात ही तुम्हाला माहितीच आहे, ब्लॉक नंबर पासून सुरुवात करायची, दॅट इज सिक्वेन्स नंबर. नंतर येईल अब्सोल्यूट ऑर इन्क्रिमेंटल मोड आपल्याला डिक्लेअर करावा लागतो. म्हणजे प्रोग्रामिंगमध्ये ॲक्च्युअल मशीनिंगमध्ये अब्सोल्यूट मोड वापरलेला आहे का इन्क्रिमेंटल मोड वापरलेला आहे. मशीन तर आपण जो प्रोग्राम लिहू तसं मशीन बिहेव करणार आहे, पण ते प्रोग्राममध्ये आपल्याला अब्सोल्यूट का इन्क्रिमेंटल मोड वापरलेला आहे, G90 और G91. सुरुवातीचे प्रोग्राम्स हे शक्यतो अब्सोल्यूट मोड पासून करावे, दॅट इज G90 इज अ वर्ड यूज. इन्क्रिमेंटल मोड साठी आपण जसं जसं प्रोग्राम मध्ये फॅमिलराईज होत, जसं आपलं स्किल वाढेल प्रोग्रामिंग रायटिंगचं, तसं आपण इन्क्रिमेंटल मोडमध्ये देखील प्रोग्राम लिहू शकतो. इन्क्रिमेंटल मोडमध्ये प्रोग्राम लिहायचा फायदा काय? नंबर ऑफ स्टेप्स वाचतात. 2000 लाईनचा प्रोग्राम असेल, पण इन्क्रिमेंटल मोडमध्ये जर प्रोग्राम लिहिला तर तो प्रोग्राम 500 लाईनमध्येच कंप्लीट होतो. आता तिसरं महत्त्वाचं आहे डायमेन्शनल युनिट. म्हणजे डायमेन्शन्स तुम्हाला इंचामध्ये घ्यायचेत का मेट्रिकमध्ये घ्यायचेत हे तुम्हाला डिक्लेअर करावं लागतं सुरुवातीला. G70 और G71. नंतर आहे टूल. कुठला कटिंग टूल वापरला आहे तुम्ही? T01. तर हे दुसरं 01 इंडिकेट करतं टूल नंबर आणि हे 01 इंडिकेट करतं टूल ऑफसेट. या ऑफसेटबद्दल मी माहिती सांगत नाही तुम्हाला आत्ताच. याची माहिती ॲक्च्युअल मशीनिंगच्या व्हिडिओजमध्ये याची माहिती मिळेल, हाऊ टू सेट द ऑफसेट. नंतर तिसरं महत्त्वाचं आहे डिक्लेरेशन आहे स्पिंडल स्पीड. यस वर्ड. स्पीड किती करायची तुम्हाला? तुमचं ऑपरेशन रफिंग आहे का फिनिशिंग आहे का थ्रेडिंग आहे, स्टेप टर्निंग आहे का बोरिंग आहे? इट डिपेंड्स अपॉन द ऑपरेशन. यू हॅव टू सिलेक्ट द स्पिंडल स्पीड. फीड फंक्शन. रफिंग ऑपरेशन असेल तर फीड किती घ्यायचा? आता तो फीड किती घ्यायचा याच्या अगोदर तुम्हाला तो फीड कुठल्या पद्धतीने घ्यायचा, मिलीमीटर्स पर मिनिटमध्ये घ्यायचा आहे का मिलीमीटर्स पर रिव्हॉल्युशनमध्ये घ्यायचा आहे, हे तुम्हाला ठरवावं लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पहिल्या इन्स्ट्रक्शन ब्लॉकमध्ये डिक्लेअर कराव्या लागतील. तर पहिले इन्स्ट्रक्शन ब्लॉक असा असेल बघा, N0001 सिक्वेन्स नंबर. अब्सोल्यूट मोड और इन्क्रिमेंट मोड डिक्लेरेशन. या इन्स्ट्रक्शन ब्लॉकमध्ये अब्सोल्यूट मोड डिक्लेअर केलेला आहे. डायमेन्शनल युनिट. डायमेन्शन्स इंचात आहेत का मेट्रिकमध्ये आहेत? इथं इंचात घेतलेले आहेत, पण तुमच्या मेट्रिकमध्ये डायमेन्शन्स पाहिजेत. टूल नंबर इथं लिहिलेला नाहीये, कदाचित तो दुसऱ्या इन्स्ट्रक्शन ब्लॉकमध्ये असेल. स्पिंडल स्पीड इथं डिक्लेअर केलेली आहे, M03. M03 काय? स्पिंडल स्टार्ट क्लॉकवाईज अँड एंड ऑफ ब्लॉक. म्हणजे याच्यातले काही फंक्शन्स, काही वर्ड्स वापरून हा इन्स्ट्रक्शन ब्लॉक मी तयार केलेला आहे. ओके. आता याच्या पुढचे इन्स्ट्रक्शन ब्लॉक्स काय असतील ते मशीनिंग एन्व्हायरमेंट स्पेसिफिक असतील. तर ते सगळे आपण एखादं एक्झाम्पल घेऊन शिकूयात. थँक्यू.